क्रमांक 35 ओवी क्रमांक 511। एष स्वयं ज्योतिरजो प्रमेयो महानुभूति सकलानुभूति एको द्वितीयो वचसां विरामी येने श्रिता वाग सवश्चरन्ति। एष स्वयं ज्योतीचे आख्यान परमात्मा स्वप्रकाशकन साधक तद्रूपापन अभिन्नत्वे जान सर्वदा आत्मा परिपूर्ण निजपूर्णता त्याशी वेगळी कैची माता पिता या लागी आत्म्याशी जन्मकथा जान सर्वथा सेना त्रिगुणांचे त्रिविध मळ हे मिथ्या माईक समूळ आत्म्यासी न लागती आळूमाळ या लागी निर्मळ निजात्मा अप्रमेय मणिपेते ऐका तैसा तैसा इतुका तितुका पहिल तो आमका तमका प्रमाण देखा कदा नव्हे काळवरा सावळा निळा धवळा पिवळा एक ते ततली जवळा या प्रमाणा वेगळा परमात्मा महानुभूती पदव्याख्यान आत्मा अखंड दंडायमान निजी निज रूपे समसमान स्वानंद गण सर्वदा हेत देश काळ वर्तमान ध्येय ध्याता अथवा ध्यान निर्ज्ञाता निज्ञान हे जाणासेना नाम रूप जात होत क्रिया कर्माशी अलिप्त जन्म मरण कैचे तेथ वस्तू सदोदित स्वानंदे तेथ वृद्धी आणि ऱ्हास आदि मध्यांत विलास परिपाकादि विन्यास यांचाही प्रवेश असेना मनसी पूर्वोक्त धर्मस्थिती तेथ नरिके कैशारिती सकळानुभूती आपदोक्ती वस्तू सर्वार्थी अलिप्त या रीती धर्म आणि अधर्म सकळ भूतांचे क्रियाकर्म प्रकाश कमी आत्मा राम याशी अलिप्त परम परमात्मा गंगा जळा आणि मध्यासी आकाश व्याप्ता सोनित्यासी परित्यालिप्त दोषी ते विज्ञाना ज्ञानासी परमात्मा जेत ज्ञाना ज्ञानाचा अभाव तेत कर्मा कर्मा कैचा ठाव सकळानुभूती अनुभव अभिधानयो स्वानंदे ऐसा परमात्मा परमानंद सजातीय विजातीय स्वगत भेद नसोन्या वस्तु शुद्ध जान प्रसिद्ध निजबोधे विजातीय भेद मी देह म्हणणे सजातीय भेद मी जीवपणे स्वगत भेद मी ब्रह्मस्फुरणे तिन्ही नेणे परमात्मा चेत गुण गुण लक्षण युक्ती प्रयुक्ती प्रमाण हेही सर्वथा नरिगे जान ब्रह्म परिपूर्ण एकाकी ऐशे एकाकी परब्रह्म निज गुह्याचे गुह्य उत्तम हे जाणे तो सभाग्य परम त्यासी भव भ्रमण बाधी तो देही असताचे जाण त्यासी न बाधी देह गुण कदा न बाधी कर्माचरण जन्म मरण बाधीना ऐकोन ऐशिया ज्ञानासी ते स्वरूप स्पष्ट सांग म्हणसी तरी ते तरी गमो नाही वाचेशी श्रुती शब्देशी परतर्या जेताती विवेक संपन्न बुद्धी प्रवेशना आपण सवेगपणे न पवे मन ते वस्तुवाचे अधीन सर्वथा नव्हे कुंडली शास्त्राची उत्पत्ती दर्शने अद्यापि विवादती श्रुती परतल्या नीती नीती तेथ वचनोक्ती विरामो दरोनी जाणीवेचे हाव शब्द ज्ञानी घेतली धाव परी वस्तूचे काही नाव घ्यावया जाणीव नसरेचे एवं विचारिता साचार परादी वाचा नव्हे उच्चार या लागी वस्तू परात्पर क्षराक्षरात व्यतीत जे सर्वावयवी सर्वदा शून्य शेकी शून्यही नव्हे आपण शून्य प्रकाश चिद्घन वस्तू परिपूर्ण एकते ते तरी गावया वचनोक्ती शब्दे साधिया नामयुक्ती त्या चिदाकाशी मावळती जीविका उगवती खद्योत खद्याशी केवलेता काही वस्तू इति वचनाचे आहता वस्तुपाशी शब्दाच्या कथा जाण तत्वता हरपती सूर्योदय धार्या पायी
खद्योत शोधिता न पडे ठाई देवी वस्तू प्राप्ती पाविजे जिनी मार्ग मोक्ष नाही शब्दांचा ओकार नारी राती ज्यांची दीपे चाले क्रियाश्रुती एत झाल्या सूर्योदय प्राप्ती तेची उपेक्षिती दीपाते देवी शाब्दिका ज्ञानयुक्ती अनुतापे ब्रह्म विवंचिती ज्यांची झाली ब्रह्म प्राप्ती तेची उपेक्षिती शब्दाते जवळ शब्दाचा अभिमान तव तव दुरी ब्रह्मज्ञान येचे आरतीचे उपलक्षण ऐक निज पूर्ण उद्धवा कन्या द्यावया वरासी माता पिता बंधू ज्योतिषी मेळवूया सुरदासी कन्या वरासी अर्पिती एक भत्तार संभोग शेजे पाशी जवळी माता पिता सुरदेशी आसने हाची अवरोधची श्रीपती सुखासी प्रतिबंध देवी योग्यता चातुर्य जाण शब्द ज्ञानी ज्ञातेपण जवळी असता ब्रह्मज्ञान सर्वथा जाण होऊ न शके देवी डोळा अल्पकर्ण समाये देवी ब्रह्मी कल्पना न साहे या लागी निर्विकल्पे पाहे ब्रह्मज्ञान होय सुटंक समस्त ज्ञानाचा उपरम सकळ वचनांचा विराम तैची पाविजे परब्रह्म ऐसे पुरुषोत्तम बोलिला जे नागडे बुद्धीच्या काही जे मनासी नातुडे काही जे वचनासी विषय नव्हे पायी प्रमाणाचे पायी पावले नवचे या परी वस्तू न पडे ठाई तरी ते वस्तूची मनसी नाही ऐसे उद्धवा कल्पिशी काही ऐकते ते विषयी सांगेन येणे चिता वाग सवश्चरंती येथे देहेंद्रिय प्राण हे जडमूढा चेतन त्यासी चेतवी आत्मा चिद्घन ते उपलक्षण अवधारी आत्मप्रभा दृष्टी प्रकाशे परी आत्मा दृष्टी क्षीण स्पर्शे आत्मा दृष्टी सबाह्य असे परी दृष्टी क्षीण दिसे अदृश्यत्वे आत्मसत्ता ऐकती श्रवण श्रवणाशी आत्मा नातळे जाण श्रवणा सबाह्य सोनी पूर्ण श्रवण विषय जाण नव्हेची आत्मा वाचा आत्मसत्ता उठी आत्मा नातळे वाचिका गोठी वस्तू शब्दाचे पाठी पोटी तो शब्द शेवटी नेणे वस्तू मन आत्मसत्ते चपळ मना सबाह्य आत्मा केवळ तो मनासी नातळे आळूवाळ मनासी आकळ निजात्मा चित्त चेतवी चिद्घन चित्त सत्ता चित्ताशी चिंतन चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण तरी चित्ताशी चैतन्य कळेना आत्मसंयोगे अमूल्लासे अहंता आत्मा कदा न स्पर्शे अहंता सबाह्य आत्मा से परितो आत्मा न दिसे अहंकारे आत्मप्रभा प्रकाश विधी प्रकाशली विवेक बुद्धी बुद्धी आत्माने विश्रुती आत्मा बुद्धी सबाह्य आत्मप्रभा प्राण तळे परी प्राणाशी आत्मा नातळे प्राण सबाह्य आत्ममेळे तरी प्राणाशी न कळे परमात्मा उद्धवा तू या परी पाहे जड दयाचे निवर्तक आहे तो आत्मा स्वतः सिद्ध आहे नाही नव्हे कल्पांती या परी आत्मा स्वतः सिद्ध भेद नांदवनी अभेद द्वंद्व प्रकाशोनी निर्द्वंद्व निजात्मबोध दृढ केला एवं आत्मा निर्द्वंद्वाद्वैते तो आहे नाही म्हणावया येथे कोणी नुरेचे गा म्हणते आत्मा निजात्मते परिपूर्ण आत्मा निजात्मता सदोदित संसार तेथारोपित येथे आती श्रीकृष्णनाथ असे सांगत श्लोकार्थे एतावानात्मसम्मोहो यद्विकल्पस्तु केवले आत्मनृते स्वात्मान मवलंबो न यस्य हि आत्मा केवळ नित्यमुक्त त्रिगुण गुणांशी अतीत नभावनी अति अतीत सदोदित पूर्णत्वे ब्रह्माखंड दंडायमान सर्वदा स्वानंद घन ऐशे आलिते प्रपंच भान तो मिथ्या जाण आरोपो आरोपाशी अधिष्ठान ते परमात्मा आपण या लागी प्रपंचाचे भान तेथेच जाणा भासे परमात्म्याहुनी भिन्न परमाचाशी नाही या लागी उत्पत्ती स्थिती निदान तेथेच जाणा भासे
जेवी दोराचा सर्प काही, दोरा वेगळा न दिसे काही. दोर सर्प झालाची नाही तरी त्याच्या ठाई आभासे. देवी निर्विकल्प पूर्ण ब्रह्म, नातळे रूपनाम गुणकर्म. तरी त्याच्या ठाई मनोभ्रम प्रपंच विषम परिकल्पी. देवी दोरी भाषे मिथ्या सर्प, देवी ब्रह्मी मिथ्या भवारूप. तेथ सुख दुःख भयकंप, तोही खटाटोपमाईक. एवं प्रपंचाचे मिथ्या भान, वस्तु शुद्धत्वे स्वानंद घन. हे निकृष्ट केले निरूपण ब्रह्म परिपूर्णाद्वय. एवं नाना युक्ती सुनिश्चित, ब्रह्म साधिले अबाधित. हे न मानिती जे पंडित, ते मत खंडित श्रीकृष्ण. यन्नामाकृतिर्ग्राह्यं पंचवर्णमबाधितं. व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं द्वयं पंडितमानिनां. वेद वेदांत प्रतिपादेत, सकळ शास्त्रार्थाचे निगमचित. ब्रह्माद्वय सदोदित म्या सुनिश्चित निमिले. ते माझे निजमत, उपेक्षुनिया जे पंडित. ज्ञातेपणे अति उन्मत्त, अभिमानयुक्त पांडित्ये. त्या पंडितांचे पांडित्यमत, प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत. तो मिथ्या मानुनी आहेत, कैचे अद्वैत काढिले. अद्वैतासी नाही गावो, जेथ तेथ जरी पाहो जावो. अद्वैता नाही निमस्त ठावो, या लागी पाहो ते मिथ्या. रूप नाम गुण कर्म, पंचभूते भौतिके विषम. चतुर्वर्ण चार्य आश्रम, सत्य परम माहिती. सत्य मानावया हेचे कारण, मनोभ्रमे भ्रमले जाण. ज्ञानाभिमाने छळले पूर्ण, आपण विसरले. मुख्य मानिती विषय सुख, विषयात पुण्य करावे सुख. स्वर्ग भोगावश्यक सत्य देख मानिती. विषय सत्य मानिती परम, हे विद्याभिमानाचे निवर्म. हे सज्ञान केले आगम मरण जन्म भोगवी. पुढती स्वर्ग पुढती नरक, पुढती जननी जठर देख. या परी पंडित लोक केले ज्ञान मूर्ख ममता. त्यांचे ज्ञान ते वेदबाह्य, सर्वथा वेदे ग्राह्य. तैसे अंत्यजाचे अनाग्राह्य, तैसे ते होय अति त्याज्य. ज्ञानाभिमान्याचा विचार, या ज्ञानाचे सोडिवसार. तयाचा दोरी निर्धार, तो दानसाचार महामोह. तयाचा दोरी विवेक, इंद्रावन फळाईसा देख. वरी साजर्यात विख, तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा. नामरूपात्मक प्रपंच, मिथ्या माईकत्वे आहत. ज्ञानाभिमानी मानवींचाच वृथा कटकट वाढविती. प्रपंच रचनेची कुसरी, आपण जे मानावी खरी. तै देह बुद्धी वाजली श्री, दुःख दडली निमग्न. त्यांची योग्यता पाहता जाण, गायत्री तुल्य वेद पठन. सकळ शास्त्रे जाणे पूर्ण, श्रुती पुराण इतिहास. अति निश्चिम वक्तेपण, समयीचे समयी स्फुरे स्फुरण. तेने वाढला देहाभिमान, पंडितम मन्य गती गर्वी. तेने अद्वैत समाधान, खरी योग्यता गर्व गहन. निजमताचा मताभिमान, प्राणांचे जाण सान्निना. पंडित मन्यांचे बोलणे, अवचते नायकावे दिने. जे नागवले देहाभिमानी, त्यांचे निसर्जन्य अधपात. विषभक्ती त्याचा प्रांतिकर, अत्याग्रही झाला जो नर. त्याची अप्राप्तिता मरणादर, दुर्धर जीवाजी. या लागी न धरावी ते संगती, त्यांची न करावी वदंती. कदा न जावे त्या प्रती, त्याचे निश्चिती भावे. त्यांचे न लागावे बोली, त्यांचे न चालावे चाली. हे ज्ञानाभिमान बुद्धी मुकले आपुली हित वार्ता. हे नानावे निजमंदिरा, स्वयं वचावे त्यांच्या द्वारा. त्यासे न पुसावे विचारा, ते अभिमान द्वारा नाडले. त्यासे न व्हावी आठ भेटी, कदा न देखावे निजदृष्टी. हे जगावती धर्मिष्ठी परनिंदा. वेदशास्त्रांचा मतितार्थ, लोकाद्वैत परमार्थ. तो ज्यासी नावडे निज स्वार्थ, चालेला अनर्थ त्यापाशी.
या लागी त्यांची संगती साक्षेपे सांगावी निश्चिती साधकाचे योग स्थिती अंतराय निवृत्ती हरी संगे योगिनोपक्व योगस्य युञ्जत काय उत्थितैः उपसर्गैर्विहन्येत तत्राय विहितो विधिः योगी प्रवर्तल्या योगाभ्यासी योग संपूर्ण नौकात्यासी उपसर्ग येते छळावयासी तेचे ऋषिकेशी सांगत शरीरी एखादा उठे रोग का खवळे विषयाची लगबग अथवा सभ्रांत उपसर्ग का योग भंग ज्ञानाभिमान सबळ उठी तेने गुणदोषे पैसे दिठी परापवादाची चावटी त्याची एकांत गोष्टी निरोध देही सुतळता उघडे का उष्णता अत्यंत चढे किंवा वायू वाटी पडे का सुधा वाढे अनिवार विक्षेप कषाय वडवती परतारा परद्रव्यासती विराजी उपसर्ग येती उपाय श्रीपती सदर्श संगे योग धारणया काशी धारणान्वितैः तपोमंत्र औषधे कांश्चे उपसर्गा विनिर्दये देही शीतळता वाढल्या जाण शीतली वारी अग्नि धारण देही उष्मा सगळ्या पूर्ण सोमधारण उच्छेदी वायू वाटल्या अवचिता ते देही वायू भरावा पुरता वायू मिळवली वायू आतोता आणि तीव्र पंथाध्यास बळे वायू क्षोभोनी सकोप दै जठरावरी पडे झडप तै सुधा खवळे अमुक तृतीचे रूप उठिना एक मोकळा सांडोनी प्राण आपण वाढवावा आपण तो जठरा आलिया जाण ते क्षोभला प्राण सहजची हेत प्राणापान ऐक्यता सहजे साधकाच्या हाता मग षटचक्रे भेदिता क्षणै सर्वथा लागेना तेव्हा 17वेचे अमृतपान साधकाशी फावे संपूर्ण या परीक्षुधा निर्गळन हे नियोगे जाण साधिती परदारा परद्रव्यासक्ती हे पापकर्माची फळप्राप्ती याची करावया निवृत्ती तपश्चर्या निश्चिती उद्धवा भावे करिता मंत्रानुष्ठान तेने वैराग्य उपजे जाण वैराग्य विषय निर्गळन सहजे जाण साधका शुद्ध मंत्राचे प्रश्चरण करी विघ्नांचे निर्दळन हेत पिशाच बाधा संचरण घेऊन प्राण स्वये पळे शरीरी संचारल्या व्याधी त्याचे निर्दळी दिव्य औषधी मनाचा छेदावया आधी योग त्रिशुद्धी साधावा हेत साधल्या योग सिद्धी समूळ निर्दळी आधी व्याधी सकळ विघ्नातेही छेदी जाणू त्रिशुद्धी उद्धवा हे किती सांगू भिन्न भिन्न भावे करिता माझे ध्यान सकळ उपसर्गा निर्गळन तेची निरूपण हरी सांगे कांचीन ममानुध्यायेन नाम संकीर्तनादिभिः योगेश्वरानुवृत्त्या हन्याद शुभदांशनैः आधी व्याधीशी सकळ विघ्न विकल्प विकर्म देहाभिमान ज्ञानाभिमानेसी दहन करी ध्यान क्षण उद्धवा माझी ध्यानाचे परिपाठी उपसर्ग पळती उठावटी शोधिता विघ्न न पडे निर्द्वंद सृष्टी साधका माझा लागल्या ध्यान भावो उपसर्गाचा मेघ ठावो सकळ विघ्नांचा भाव विकल्प वावो स्वये होती मनसी घालून आसन एकाग्र करून मन कै ठसावेल तुझे ध्यान तै साधका विघ्न बाधिना असो नके माझे ध्यान तै सोपा उपावायान माझे करिता नाम कीर्तन विघ्न निर्दळन हरिनामे जेथ नामाचा गडगडाट एक उपसर्गान करे वाट महाविघ्नांचा कडकडाट करी सपाट हरिनामे अखंड माझी नाम कीर्ती ज्याच्या मुखासारी वस्ती त्या देखोनी विघ्ने पळती उपसर्गा शांती निशेष माझ्या नामाचा निज गजर पळवी महापाप संभार उपसर्गानुरवी थार नाम सदर हरीचे अवटी घेता माझे नाम सकळ पातका करी भस्म जेता अखंड माझे गुणनाम कर्म ते सगुण संभ्रम स्पर्शेना माझे नाम कीर्तीचे पवाडे ज्याची वाचा अखंड पढे विघ्ने नये तयाकडे सूर्या पुढे अंधार
माझे नाम कीर्ती विनय येथे ज्याचे तोंड न राहे रीते तो नागवे महाविघ्ना तेजे पतंगा ते उताशो नाम कीर्ती दाटुली होये हे विश्वासे मानले आहे हे नाममुखी केवी आहे करावे काय म्हणशील मुखी नाम निर्वाह व्हावा या लागी करावी साधू सेवा संत सेवनी सद्भाव जीवा ते नव्हे घ्यावा विघ्नांची सद्भावे धरिल्या सत्संगती त्या संघाची निरस्थिती मुखी ठसावे नाम कीर्ती विकल्पचित्ते स्फुरेना मुखी हरिनामाची गोडी संत सेवेची अति आवडी तयाची गा प्रताप प्रौढी उपसर्ग कोडी निर्दळी साधकांची पाठी राखा संत झालिया निज सखा ते महाविघ्नांच्या मुखा विभांडी देखा क्षणार्धे सेविता साधूचे चरणोदक अतिशुद्ध होती साधक येणे शुद्ध ते महादोख समळ देख निर्दळी साधूंच्या चरण तीर्थापाशी सकल तीर्थे ती शुद्धत्वासी भावे सेविती त्या तीर्थाची ते उपसर्गाची नागवती साधू चरण साधकांचे सिद्ध होय काज निर्दळी विघ्नांचे विज स्वानंद निज स्वये भविती निज भाग्य गती अवचिता संत चरण रेणू पडल्या माथा तो काही काळा ते हानी लाता ते विघ्नांची कथा ते कोण निरळा शूर निज बळेशी धुराज शस्त्र देवनी त्याची युद्धी थापडली पाठीची तो भांडली पराशी तेने उल्हासे देवी सद्भावे सत्संगती मुखी आकर्ण नाम कीर्ती भावे करिता संतांची पती महाबाधा निर्गणिती साधक कीर्ती भक्ती सत्संगती हे त्रिवेणी लागेल्या प्रती त्याची उपसर्ग नातरती पावन जगती त्याचेनी माझी भक्ती हरी नाम कीर्ती यांची जननी सत्संगती तो सत्संग जोडल्या हाती विघ्नेन बाधिती साधका योग यागासन ध्यान तप मंत्र औषधी दान साधितान तुटे देहाभिमान तो सत्संग दान निर्दळी योगादी सर्व उपायी दान निवारिती अल्प विघ्न विघ्नांचा राजा देहाभिमान तो त्यांचे निदान ढळेना तो दुर्धर देहाभिमान ज्ञाते पनियाती दारुण याचे समळ निर्दळन सत्संगदान सोय करी निर्णपणाचा अभिमान तत्काळ जाय निघोन तैसा नव्हे ज्ञानाभिमान ताविरागान जाणीवा त्याही अभिमानाचे निर्दळन सत्संग जाणी करी आपण या लागी सत्संगा समान अनुसाधन सेना एकाचे निजमते अजरामर करावे देहाते तेही योगादी साधनाचे मूर्खमते साधिते केचित् देहमिमं धीरा सुकल्पं वयसि स्थिरं विधाय विविधोपाये रथयुञ्जन्ति सिद्धये देहोऽति तुका प्रारब्धाधीन त्याची प्रारब्धे जन्म मरण त्या देहाशी अजरामरपण पामरजन करू पाहती त्या प्रारब्धाचे सूत्र पूर्ण सर्वदा से काधीन या लागी काळकृत जन्म मरण सर्वांची दान सर्वदा 14 कल्पायुष्य जोडी त्या मार्कंडेयाची काळ घोडी युगांती लोम झडे परवडी त्या लोमहर्षाची नरडी मुरडीचे काळे चतुर्युग सहस्र संख्येशी तो दिवस गणिजे ब्रह्मयासी जो सृजिता सकळ सृष्टीशी त्याची काळगडाची सोबळे सृजिता ब्रह्म्याची काळ पिळी पाळी त्या विष्णू ते काळी प्रलय रुद्राची होई काळ महाबळी सय करी या परी काळातील दुधर नेणूने अभिलेखी नर वांछिती काळ देव पामर देह जरामर करावया जे जे दिसे ते नासे हे काळ सत्ता जगाशी भासे तरी अजरामरत्वाचे तिसे मूर्खाती प्रयासे वांछिती चिल्लरीचा तरंग दान वांछी अजरामरपण तो चिल्लराची जये मरण ते तो आतही कोण तरंगा देवी संसारची नश्वर त्यातील देह अजरामर करू वांछिती पामर उपाय अपार शिणोनी देह जाईल तरी जावो परी जीव हा चिरंजीव राहो कलत की देव पावो तैसे अमृत पावो नरदेहा देह केवळ नश्वर
त्याच्या विवेकी महाधीर करू म्हणते अजामर उपाय अपार शिनोनी केवळ काळाचे खाजे देहो तो अमर करावया पाहो जो जो तिथे उपावो तो आपावो साधका एवं मुडतेचे भागी देहाच्या अमरत्वा लागी शिनोनी उपायाने गिराट योगी नागवले परकाया प्रवेशार्थ जाण शिनले साधिका प्राण धारण एवं धनिका देहाभिमान योगी देहाचे नश्वरपण जाणून या निरूपण हरि सांगे नही तत्कुशला धृत्यम तदाया सोह्य पार्थकः अंतवत्वात् शरीरस्य फलस्यैव वनस्पतेः विचारिता संसार समूळावधा नश्वर हेत देहाचा जरामर ज्ञाते आदरण करीती देह अजरामर विधी ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी येई सागिल्या ज्या सिद्धी त्याही त्रिशुद्धी बाधिका देह तापल्या जराही तापे तदर्थ मरण भये कापे येत शीतळा निया साक्षेपे तेनेही रूपे मरणची मिथ्या देहिता देहाभिमान सदा भोगवी जन्म मरण तो अजरामर करिता जाण देहबंधन दृढ झाले साधोनी आयोग साधन दृढ केले देह बंधन देहीच्या सिद्धी भोगिता जाण अधपतन चुकेना ओका ज्ञानार्थ योग साधिता प्रसंगे सिद्धी आली हाता त्याही त्यागाव्या तत्वता निजस्वार्था लागुनी ज्याची चाल रायापाशी लाच हाता हे तयाशी केनीची पावे अपमानाशी देवी साधका शिवातका सिद्धी वृक्षाशी मोडून आलिया फळे त्या फळाशी वृक्ष नातळे देवी आलिया सिद्धीचे सोळे वैराग्य बळे त्यागावे कोरडे वैराग्य बळे त्याग दिले तो अडखळे त्याग विवेक वैराग्य मिळे तै सिद्धीचे सोळे तृणकाय आंधळे हातीरू मातले पतन न देखे आपले देवी अविवेके त्याग केले तेथे गेले अधपाता मुळी देहची नश्वर येथ तेथीच्या सिद्धी काय शाश्वत आईशे विवेक वैराग्य युक्त होती अलिप्त देह भोगा येत देह तितुका नित्य आत्मा एक नित्य सत्य हे जाणून विवेक युक्त जडले निश्चित आत्माध्यासी योगम निषेवतो नित्यं कायश्चैकल्पतां यात् तच्छ्रद्धध्यानमतिमान् योगम निषेवतो नित्यं कायश्चैकल्पतां यात् तच्छ्रद्धध्यानमतिमान् योगमुत्सृज्य मत्परः योग साधिता परमार्था सिद्धी वश्य झाली आहता त्या त्यागाव्या तत्वता निदेहितार्था लागुनी सिद्धी त्यागिता नवचती भोग बळे गळा पडती तरी ते सांडून योग स्थिती माझे भजन पंथी लागावे माझी भक्तीच्या निज मार्गी नाही विघ्ना लागी मी भक्तांच्या प्रेम भागी रंगलो रंगी श्रीरंग सद्भावे करिता माझी भक्ती भक्तांची नवे विघ्न प्राप्ती भक्त सभाय मी श्रीपती अहोराती संरक्षी करिता भगवत भजन भक्तांची बाधिना विघ्न हे भक्ताचे महिमान श्रीकृष्ण सांगत योगचर्यामिमां योगी विचरन् मध्यपाश्रयः नान्तरायैर्विहन्येत निःस्पृहः स्वसुखानुभूः अनन्य प्रीति मद शरण सर्वभूती मद्भावन अभेद बुद्धी माझे भजन त्यासी सर्वथा विघ्न बाधिन माझ्या भक्ताचे उपसर्ग सकळ निर्दळी मी श्रीरंग ज्याशी अनन्य भजन योग त्याशी माझे निजांग वस्तीशी देवी विघ्न धावे भक्ताकडे माझी उडी पडे निवारी निज भक्तांचे साकडे ती गळीवाडे पै माझी ती गळीवाडे मनसी कैसी
त्यांचे साकडे मी सदा सोशी राजा दंडिता प्रल्हादासी म्या सर्वथा त्यासी रक्षिले संकट मांडिले अंबरीशाशी तैम्या अपमानिले दुर्वासाशी दाही गर्भवासी सोय सोशी उने भक्तासी योनिली बाधा होता गजेंद्रासी म्या हाती वसवली सुदर्शनासी उडी घालवी त्यापाशी निमिषार्धेशी सोडविला द्रौपदीची हाती साकडी सभेची करिता ते उघडी म्या निजांगे घालून उडी वस्त्रांच्या कोडी पुरविल्या द्रौपदीच्या हाती देता घडी नेसता दिसती उघडी या लागी मी दौड सोडी नेसती झालो आवाने पिडता गोपाळ निजमुखी न्याय ज्वार येथवरी भक्तांची कळवळ मज सर्व काळ बुद्धवान पुण्यास्त्राचे बाधे हाती म्या गर्भी रक्षिला परीक्षिती गोकुळ पीडिता सुरपती म्या धरिला हाती गोवर्धन वाचवावया अर्जुनाशी दिवसाल पहिले सूर्याशी हरी पत्करो रणभूमीशी सत्य भीष्माशी म्या केले ऐसा भक्त सहाकारी नित्या सदा शिरावरी भक्ताशी विघ्न कोण करी निश्ची हरी रक्षिता जे अनुसरले मद्भक्तीशी मी विघ्न लागोरी त्या भक्ताशी निजांगार पुण्या त्याशी निजी सुखेशी नांदवी भावे करिता माझी भक्ती साधका सुखाची प्राप्ती हेत इच्छेशी कामलोभ जाती माझी सुखस्थिती मद्भक्ता मनची भक्ताची शांती होईल रंज सुखाची प्राप्ती तैशी नव्हे चौथी भक्ती देही वर्तती स्थिती सुखरूप जाओ परी सुखाशी नाही अभाव या परी मद्भक्त पाहाव सुखे सुख निर्वाहो भोगिती भक्त वर्तता दिसती देही परी ते वर्तती माझ्या ठाई मी अभाची त्यांच्या हृदयी सर्वदा पाही नांदत भक्त निजबोधे मद भीतरी मी निजांगे त्यात बाहेरी एवं निज सुखाच्या माझ घरी परस्परी नांदत मी देवतो एक भक्त हेही बाहेर सोडी मात विचारिता थोटार्थ मी आणि भक्त एकची तू पथिजले विगुरले देख देवी मी आणि भक्त दोन्ही एक मद भक्ताशी वेगळी कल्पांती देखा सेना मी तो एकची येथे हेही म्हणावया नाही म्हणते या परी मिळवणी माते भक्त निज सुखाचे पावले तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसू अध्याय 28 बाप विज्ञानी श्रीकेशो तेनी देवळासी कळसू मिळविला देवी अलंकारी मुकुटमणी देवी 28वा ब्रह्मज्ञानी श्रीकृष्ण भक्तांची निजजननी तो भाला गोरी शृंगारी माता उत्तम अलंकार कोडी आपत्य शृंगारी अति आवडी देवी उत्तम ज्ञान निरवडी उद्धव कडो इकडे शृंगारीला मातेची आवडे पटणे देवी उद्धव बुद्धपणिते ताने श्रीकृष्ण त्या कारणे विजनानी शृंगारी माता बाळका ते शृंगारी ते देणे मागू ते उतरी उद्धव शृंगारीला श्रीहरी ते अंगाबाहेरी निघेना अंगिले निर्दळे आलोलिक तेने उद्धव झाला मूर्ख पाया लागती तिने लोक ब्रह्मादिक पूजिती निजात्मालंकारे श्रीपती उद्धव शृंगारीला ब्रह्मस्थिती तेने वंद्य झाला त्रिजगतीच्या ते पुराणी पडती महाकवी गोडी माझी श्रेष्ठामृत तेही पिके करू येथ उद्धवाला परमामृत श्रीकृष्णे निश्चित पूजे अमर अमृतपान करीती तेही मरणास नवी पुढती उद्धवाक्षयेला श्रीपती कथामृती निववली तेने तो सर्वांगी निवाला परमानंदी तृप्त झाला तेने उद्धवत्वा विसरला डोलू लागला स्वानंदे तेव्हा स्वानंद उन्मत्तता दुजे निर्दळी देखता संसार हाणून निलाथा चढे माथा देवांच्या चढोळी देवांच्या माथा शेकी गिळी देव भक्तता मल सच्चिदानंद स्वानंदता निजात्मता श्रेय झाला तेच सच्चित आनंद हाही नाही त्रिविध भेद सरोरित परमानंद स्वानंद शुद्ध कोंडला नश्वर काळाची स्थिती अनश्वराचे संत म्हणती जडाची करिता निवृत्ती चिद्रूपनती वस्तुते
जे सुखाचा नाही बाधू त्याते म्हणती आनंदो एवं सच्चिदानंद शब्दो ज्ञान संबंधो माईक वस्तू संतना संत चित्त नव्हे अचित हे सुख दुःखातीत जाणविषय सन्मात्र हा 28 बुद्धवासी तुष्टोनी गोविंद देता झाला स्वानंद कंद भाग्य आला तो एक सांडोनी धाम जाणे श्री कृष्णच्या कारणे देता झाला त्याचे भाग्यवान नेते किती जे निधीच पित्या वसुदेवाशी जे निधीच बंधू बळभद्राशी जे निधीच पुत्रा प्रद्युम्नाशी ते उद्धवाशी दिधले जे निधीच देवकी मातेशी जे निधीच पुत्री आतेशी शेती निधीच यशोदीशी ते उद्धवाशी दिधले मनाला सांगितले अर्जुनाशी तोही अत्यंत पर्यंता त्याशी त्या हाती उतरावया धरा बाराशी धीरेशी उपदेशिला ऐसे नवे उद्धवाकडे सावकाश निज निवाडे गुप्त ठेवणे फाडो आडे अवघेच्या पुढे अर्पिले पित्याची आदिज धनाशी स्वामित्व लागे निज पुत्राची देवी श्रीकृष्णाच्या ज्ञानाची झाला निराशी उद्धव पांडवां माझी धन्य अर्जुन यादवां माझी उद्धव धन्य त्या दोघांच्या भाग्या समान नदी जगती सगळ साराचा निज सारांश तो हा एकादशी 28 देवी येती माझी परमहंस देवी 28 भागवती देवी शिराती माझी शेषशयन त्यावरी जैसा नारायण देवी भागवता माझी जान ब्रह्म परिपूर्ण 28 देवी वैकुंठ पवन पावन त्यावरी विराजे श्री भगवान देवी भागवता माझी गान विराजमान 28 एवढ्या महत्वाचे वैभव कृष्ण कृपेने पावला उद्धव बाप निज भाग्याची धाव ब्रह्म स्वयमेव स्वय झाला उद्धव झाला ब्रह्म पूर्ण त्याची कृष्ण कृपा प्रमाण तेमी वाखानी अज्ञान देशपाशेने प्राकृत अंदाशी सूर्य प्रसन्न झारिया देखे तो निधान देवी प्रकटो जनार्दन हे गुह्य ज्ञान बोलवी जनार्दन प्रकटला आता हे बोलणे माझी मूर्खता तो स्वतः सिद्ध सदा सताई झालो मी जाणता त्याची कृपा त्याची कृपा ऐसे केले माझे निपन निशेष गेले हे पण हे कोणाही दिले जेवी सूर्य केले अंधारा मज कृपा करील जनार्दन हे नेमी अज्ञान तेने दयाळवे कृपा करून हे गुह्य ज्ञान बोलविले निकटा सदा जनार्दन त्याची महिमान तेने आपला आपण मुखे जाणून बोलविला मी जे म्हणे माझे मुख तेही जनार्दन झाला देख तेने मुखे निजात्मसुख बोलवी निष्कंठ निजात्मसत्ता एवं माझे नावे कविता तरी जनार्दन झाला वक्ता तेने वक्ते परी तत्वता रसाळ कथा चालविली ब्रह्मरसे रसाळ कथा निरूपणे भागवता त्या माझी ब्रह्म कल्याणता जाण तत्वता 28 निरूपण हे तत्वता ब्रह्म परिपूर्ण श्रद्धेने करिता श्रवण उद्धव संपूर्ण निवाला उद्धवने कोणी आपण स्वय विचारिता झाला गान मने हे शुद्ध आत्मज्ञान परिप्राप्ती कठीण बळांशी त्या स्वरूपाची प्राप्ती सुगम होय साधकांप्रती पुढील अध्यायी याची आरती उद्धव विनंती करील कडा फोडोनी मार्ग किजे का उंची परस बांधिले देवी सुगमे पावे तो उपाव कुसिजे भवे ब्रह्म प्राप्तीचा सुगम उपाव सोये सांगेल देवाधिदेव तो सरस पुढीला द्याव साधका पाव परमार्थ सिद्धी पवनिया परीस पाय उतारा आबळी उतरिले भवसागरा तैसा साधका लागी सोपारा उपाव पुढारा हरी सांगे सीतेचे कृपा परिभारे सेतु बांधलेला प्रचंडले हेत समुद्र तरतीवा नरे जीवनचर्या निबंधे देवी उद्धव प्रश्न प्रीतीशी भवाब्दी सेतु ऋषिकेशी बांधिला निज भक्ती उपायशी सेतु तरती भाविकिया बळे
कृष्ण भक्ती सेतुद्वारे तरली जलमुळ पामरे हे भक्ती सांगितले देवेंद्रे स्वतः सागरे परिसावी एका जनार्दना शरण तेने श्रोते सुप्रसन्न पुढील अध्यायाचे कथन तेने साधक जन करतील सांडोलिया एकपण एका जनार्दना शरण सुगम साधे आत्मज्ञान ते भक्ती साधन हरिसागे इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंधे अष्टाविंशोऽध्यायः इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंधे परमहंस संहितायाम् एकादशिकायाम् अष्टाविंशतितमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु कुण्डलिकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ओम श्री परमात्मने नमः अथ एकोनत्रिंशोऽध्यायः श्री गणेशाय नमः श्री कृष्णाय नमः ओम नमो सद्गुरु दयानव तुझे कृपेशी नाही ठाव कृपेने तारीशी जीव भाव सांडवनी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय खुर्चीत बसायचं खुर्चीत बसायचं इथं बस त्यांना 10:30-11 वाजेपर्यंत बोलवले ना ते किती वाजता नाश्ता करायचा तर नाश्ता तिथं चालू आहे नाश्ता करून या नंतर जेवण आहे 11 कोणी नाश्ता करायचा राहिलं तर नाश्ता चालू आहे तिथं घ्या काय